अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होत आहे। 15 जानेवारीला झालेल्या मतदानानंतर आज 283 मतदारांचे भवितव्य स्पष्ट होणार असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निकालाकडे लागले आहे। मतमोजणीची प्रक्रिया MIDCतील वखार महामंडळाच्या गोदामात पार पडत आहे। प्रशासकीय नियोजनानुसार सकाळी 10 वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर EVM मधील मतांची मोजणी सुरू होईल। एकूण 17 प्रभागांसाठी प्रत्येकी 3 याप्रमाणे 51 EVM टेबल आणि 17 टपाली मतपत्रिकांचे टेबल असे एकूण 68 टेबल लावण्यात आले आहेत। या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून काही जागांवर अपक्ष उमेदवारांनीही मोठे आव्हान उभे केले आहे। प्रशासनाकडून 1800 कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मतमोजणी केंद्राच्या परिसरात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांना बंदी घालण्यात आली असून दुपारपर्यंत शहराचे राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।